मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी साऊथच्या डब मूवीज नाही तर ओरिजिनल हिंदी मूवीज घेऊन आलोय, ज्या मला पर्सनली खूप आवडल्या आणि मला असं वाटतं तुम्हाला देखील त्या मूवीज आवडतील. तर चला मित्रांनो, पाहूया या मूवीज कोणत्या आहेत. पण त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, आजच्या 5व्या नंबरची मूवी आहे धोका राउंड दी कॉर्नर. ही 2022 साली रिलीज झाली होती आणि ह्या मूवीची IMDb रेटिंग 6.2 आहे आणि ही तुम्ही मूवी नेटफ्लिक्स ॲपवर पाहू शकता. मित्रांनो, ही मूवी एक रोमॅन्टिक सायकोलॉजिकल थ्रिलर मूवी आहे. मूवीमध्ये दाखवले की एक हाऊसवाईफला एक टेररिस्ट होस्टेज बनवतो तिच्याच घरी आणि ती टेररिस्टला सांगते की तिचा हस्बंड तिच्याबरोबर चीटिंग करतोय आणि ऑपोजिट साईडला तिचाच हस्बंड पोलिसांना सांगतो की तिची वाईफ त्याच्याबरोबर चीट करते. तर नक्की कोण राईट आहे, हस्बंड राईट आहे का वाईफ राईट आहे, ह्यासाठी तुम्हाला ही मूवी पाहावी लागणार. ह्या मूवीमध्ये बाकी बरेच ट्विस्ट अँड टर्न्स तुम्हाला पाहायला मिळेल. ही मूवी एक वन टाईम वॉच मूवी आहे. तर मला मित्रांनो असं वाटतं की तुम्ही ही मूवी एकदा ट्राय करून बघा. मूवी पाहताना तुम्ही बिलकुल बोर होणार नाही ह्याची मी गॅरंटी देतो आणि ही मूवी तुम्हाला नक्की आवडेल. नेक्स्ट मित्रांनो, 4थ्या नंबरची मूवी आहे धमाका. ही 2021 साली रिलीज झाली होती आणि या मूवीची IMDb रेटिंग 6.8 आहे आणि ही मूवी तुम्ही नेटफ्लिक्स ॲपवर पाहू शकता. मूवीमध्ये दाखवले की कार्तिक आर्यन हा एक TV अँकर असतो आणि त्याला एक टेररिस्टचा एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो, जो बँड्रावरली सिव्हिलला बॉम्ब ब्लास्ट करायची धमकी देतो आणि नंतर काय काय होतं ते पाहण्यासारखं आहे. मूवीमध्ये बरेच ठिकाणी तुम्हाला गुजबम्पसुद्धा मिळतील. तर मित्रांनो, ही मूवीसुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मला गॅरंटी आहे तुम्हाला ही मूवीसुद्धा आवडेल. नेक्स्ट मित्रांनो, 3ऱ्या नंबरची मूवी आहे भक्षक. या मूवीची IMDb रेटिंग 7.2 आहे आणि ही ह्या 2024 सालीच रिलीज झाली होती आणि ही मूवी तुम्ही नेटफ्लिक्स ॲपवर पाहू शकता. मित्रांनो, ही मला मूवी पर्सनली खूप आवडली. मूवी खरोखर रिअल इन्सिडेंटवरून घेतलेली मूवी आहे. मूवीचं डायरेक्शन, मूवीचे हर एक सीन परफेक्टली एक्झिक्यूट केले आहे. मूवीची स्टोरी एकदम सिंपल आहे. मूवीमध्ये दाखवले की एक स्ट्रगलिंग लोकल जर्नलिस्ट असते जी आपल्या फॅमिलीच्या अगेन्स्ट जाऊन कसं महिला आश्रममधल्या मुलींना न्याय देण्यासाठी लढते. मित्रांनो, ही मूवी मुझफ्फर शेल्टर केसवर आधारित आहे. तर ही मूवी तुम्ही नक्की पहा. ही मूवी देखील तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, 2ऱ्या नंबरची मूवी आहे वॅक्सिन वॉर. ही 2023 साली रिलीज झाली होती आणि ही मूवीची IMDb रेटिंग 7.2 आहे आणि ही मूवी तुम्ही हॉटस्टार ॲपवर पाहू शकता. मित्रांनो, या मूवीला डायरेक्ट केलं आहे विवेक अग्निहोत्रींनी. हा तोच डायरेक्टर आहे ज्यांनी काश्मीर फाईल, ताशकंद फाईल सारख्या मूवीज बनवल्या. मित्रांनो, ही मूवी पूर्ण COVID-19च्या वॅक्सिनवर आधारित आहे. मित्रांनो, ही मूवी एक रिअल लाईफ इन्सिडेंटवरून इन्स्पायर्ड मूवी आहे. मूवीमध्ये दाखवले की कसं इंडियन सायंटिस्ट यांनी कोवॅक्सिन बनवलं आणि बनवताना त्यांना काय काय अडचणी आल्या किंवा काय काय त्रास झाला हे सगळं तुम्हाला मूवीमध्ये पाहायला मिळेल. ही मूवी पाहून मित्रांनो मला खरोखर आपल्या देशावर अजून गर्व वाटला. तर मित्रांनो, ही मूवीला पण तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्की ॲड करा. फायनली मित्रांनो, आजचे नंबर 1 मूवी आहे चोर निकल के भागा आणि ह्या मूवीची IMDb रेटिंग 7.2 आहे. ही मूवी तुम्ही नेटफ्लिक्स ॲपवर पाहू शकता आणि ही मूवी 2023 साली रिलीज झाली होती. मित्रांनो, मूवीमध्ये दाखवलं आहे की एक एअर हॉस्टेस आणि तिचा बॉयफ्रेंड डायमंड चोरी करायचा प्लॅन करतात आणि अचानक चोरी करताना टेररिस्ट अटॅक होतो, म्हणजे प्लेनमध्ये टेररिस्ट अटॅक होतो आणि नंतर काय काय मूवीमध्ये लफडे होतात, काय काय ट्विस्ट अँड टर्न्स हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि मूवीचा एंडसुद्धा तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल. तर मला असं वाटतं मित्रांनो, ही मूवीसुद्धा तुम्ही तुमच्या वॉच लिस्टमध्ये नक्की ॲड करा. तर मित्रांनो, या होत्या आजच्या 5 हिंदी मूवीज ज्या तुम्हाला नक्कीच आवडेल. बाकी मूवीज आवडल्यावर कमेंट्स करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काही नवीन मूवीजच्या माहिती घेऊन.